नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीलाच बातमी अर्थात ठाकरे बंधूंच्या सभेसंदर्भात. शिवाजी पार्कामध्ये ठाकरे बंधूंची सभा थोड्याच वेळात सुरू होणार आहे. या सभेआधी उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या भेटीला जाणार आहेत. उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत. राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात ठाकरे बंधूंची तोफ ही शिवाजी पार्कात धडाडणार आहे. 20 वर्षांनंतर ठाकरे बंधूंची शिवाजी पार्कवर एकत्रित सभा होती आहे आणि या सभेतून आता विरोधकांवर ठाकरे बंधू काय निशाणा साधणार याकडे साऱ्यांचं लक्ष आहे. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडलेत. महेंद्र, 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत. कसा आहे उत्साह शिवाजी पार्कवर? नक्कीच जगजीत, जो उत्साहाचं वातावरण आहे तुम्हाला इथे नक्कीच अनुभवता येईल, कारण मोठ्या प्रमाणात ठाकरेंचे कार्यकर्ते असतील, दोन्ही बंधूंचे जे कार्यकर्ते असतील तेही मोठ्या प्रमाणात दिसतात आणि त्याचबरोबर शरद पवार यांच्या पक्षाचेही कार्यकर्ते ते मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकता मंचावरती जे आहेत ते सर्व जे उमेदवार आहेत त्यांचे बसण्याची व्यवस्था करण्यात आली. त्याचबरोबर एक मोठा जो बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला आहे आणि त्याचबरोबर शिवशक्ती या युतीला नाव देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, शरद पवार यांच्या पार्टीचा पक्षांचा चिन्ह असेल किंवा ठाकरेंच्या पक्षाचा मशाल असेल आणि महाराष्ट्र नवनिर्माणचं चिन्ह जे इंजिन आहे त्याची निशाणी या ठिकाणी लावण्यात आली आहे. साधारण 227 जे उमेदवार असणार आहेत त्यांना बसण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर जे पक्षाचे महत्त्वाचे नेते आहेत ते या ठिकाणी बसणार आहेत आणि पुढे जी रांग असणार आहे त्या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याही बसण्याची व्यवस्था करण्यात आली. आणि मध्यात जर आपण पाहिलं खालती तर व्हीव्हीआयपी, त्यानंतर व्हीआयपी आणि त्यानंतर महेंद्र, तुमच्या आजूबाजूला काही शिवसैनिक आहेत, ठाकरे बंधूंचे कार्यकर्ते, त्यांच्यासोबत बातचीत होऊ शकते? नक्कीच शिवसेनेची जी एक शक्ती आहे, महिला आघाडी म्हणायला पाहिजे तर रणरागिणी या ठिकाणी दिसत आहेत. मी त्यांच्याशी चर्चा करतोय कारण महिला शिवसेनेच्या रणरागिणी म्हणून ओळखल्या जातात. ताई, काय सांगाल, आज तब्बल 20 वर्षानंतर जे आहेत ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत, काय भावना आहेत तुमच्या? आमच्या भावना अशा आहेत की आमची मशाल आमची मशाल जिंकून येणार आहे. आमचे सर्व कार्यकर्ता, आम्ही सगळे शिवसैनिक, सगळे आम्ही एक आहोत. आमचे शिवसैनिकच आम्ही एकत्र येऊन आमची मशालच आम्ही पेटवणार आहोत. नक्कीच मशाल पेटवणार आहेत. काय सांगताय, 20 वर्षानंतर तब्बल 2 बंधू एकत्र येतात, काय भावना आहेत तुमच्या? हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हे या शब्दामध्ये सांगेन. आज या ठिकाणी जमलेले सगळे जे शिवसैनिक आहेत, मनसैनिक आहेत, त्यांच्यासाठी हा एक उत्सवाचा दिवस आहे. आणि येणाऱ्या 16 तारखेला आम्ही विजयी ध्वजा जी आहे ती महापालिकेमध्ये नक्कीच फडकवणार आहोत. नक्कीच. आणखीन काही महिला आहेत, धनशक्ती आणि शिव जी ती लोक जनशक्ती आणि धनशक्ती अशी निवडणूक म्हटली जाते, काय सांगाल? नाही, ते आमची मशालच येणार, बाकी कोणी येणार नाही. आणि आम्ही 17 तारखेला आम्ही हो धनशक्ती हरेल, हो धनशक्ती हरेल, धनशक्ती अशी निवडणूक असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये हे मराठी माणसासाठी जे 2 भाऊ एकत्र आलेले आहेत ना, ती ही मराठी माणसाच्या एकजुटीने ही शिवसेना मशाल ही विजयीच होणार आहे. नक्कीच नक्कीच. ठीक आहे. काही ठिकाणी असं पाहिलं गेलंय निवडणुकांनंतर. ठीक आहे महेंद्र, पुन्हा तुमच्याकडे येतो. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल.